लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहणार आहोत जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या या चौघांमध्ये निर्माण झालेल्या दुराव्याला आता कशा पद्धतीने अलगद धनंजय दूर करण्याचा प्रयत्न करणार, तर मालिनी काकू या चौघांसाठी प्रार्थना करणार. आता नेमकं कसं काय घडणार, कधी घडणार, सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण इथे पाहतोय की काव्या पार्थला खूपच जास्त समजवत असते की देशमुख, हे बघा, माझं ऐकून घ्या, तुम्हाला जे वाटतंय तसं खरोखर काही नाही आहे. तुमचा खूप मोठा गैरसमज होतो आहे. तुमच्या मनात जे सुरू आहे तसं खरंच काही नाही आहे माझ्या मनात. अहो, तुम्हाला जे वाटतं आहे ना ते स्पष्टपणे चुकीचं आहे. तुम्हाला का कळत नाही आहे? मी तुम्हाला जर एवढं पोटतिडकीने एखादी गोष्ट सांगते, समजवते, तर मी तुमच्याशी खोटं बोलते असं तुम्हाला का वाटतं आहे? मी खरंच सांगते आहे तुम्हाला, माझ्यामध्ये आणि जीवामध्ये जे काही होतं तो आमचा भूतकाळ होता. आता तसं काहीही नाही आहे. मी तुम्हाला ते सगळं सांगत होते, पण त्यावेळी तुम्ही माझं काही ऐकून घेतलं नव्हतं. कळतं आहे का तुम्हाला? पण आता काव्या एवढं समजवत असते तरी पार्थ मात्र गप्पच राहतो. काव्या म्हणते, देशमुख काहीतरी बोला, तुमचं गप्प राहणं माझं मन खातं आहे, प्लीज. त्यावर मग पार्थ काव्याला म्हणत असतो, हे बघा काव्या, ते काहीही असलं तरीसुद्धा तुमचं कर्तव्य होतं की तुम्ही माझ्याबरोबर सगळं काही बोलावं. मी ठीक म्हटलो तुम्हाला, मला नका सांगू नका सांगू नका सांगू, पण तुम्ही बोलणं तुमचं काम होतं की नाही? आणि जाऊ द्या, आता मला पुन्हा 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 त्याच गोष्टी उगाळण्यात काही अर्थ आहे असं वाटत नाही. आणि मग पार्थ खोलीच्या बाहेर जातो. तर इकडे शारदा विचार करत असते की तिकडे काय रामायण घडलं असेल. आधीच एकतर मी काव्याला सांगितलं होतं की कोणाला काही सांगू नको, नंदिनीचं लग्न एकदा मोडलं आहे, पुन्हा असं व्हायला नको. पण आता हे एवढं सगळं तिकडे घडलं आहे म्हटल्यावर, सगळ्यांना घरी खरं कळालं आहे म्हटल्यावर सगळ्यांनीच माझ्या काव्याला दोष दिला असेल. माझ्या काव्याच्या बाबतीत जे काही घडलं आहे खरं तर तो तिच्यावरती झालेला अन्याय आहे. आई बाबा म्हणून आम्ही तिची साथ देऊ शकलो नव्हतो आणि आजही आम्ही आई वडील म्हणून काहीही करू शकत नाही आहोत. काय करू? मी काव्याला फोन करून एकदा तिच्याशी या विषयावर बोलू का? नाही, पण जर तिकडे आता पार्थराव तिच्या समोर असतील तर काव्या कशी बोलेल? काय वाटेल तिला? नाही, नको, मी आत्ता फोन करायला नको. पण नाही, मी तिच्याशी फोन करून बोलल्याशिवाय आता माझ्या जीवालासुद्धा चैन येणार नाही. मग आता ती विचार करते, जाऊ दे, जे होईल ते होईल. आणि शारदा सरळ काव्याच्या फोनवर फोन करते. काव्या फोन उचलते, त्याबरोबर शारदा म्हणत असते, हॅलो काव्या, बाळा कशी आहेस तू? त्यावर काव्या समोरून काहीच बोलत नसते. त्यावर मग शारदाच इकडनं बोलायला सुरुवात करते. काव्या बाळा, तिकडे जे काही घडलं आहे ते सगळं आरूने मला घरी येऊन सांगितलं आहे. काव्या, ए बाळा ऐक ना, अशी गप्प नको गं बसूस, काहीतरी बोल ना. आईवरती रागवली आहेस का गं? ए काव्या बाळा, काय झालं आहे ते सांग ना मला. ए, पार्थरावांशी तू बोललीस का? त्यांना समजावून सांगितलंस का? सांगितलंस का त्यांना तू सगळं? मला खात्री आहे पार्थराव तुझ्यावर फार काळ चिडून नाही राहू शकत. अगं, तू जितकी समजूतदार नाही आहेस ना तितके समजूतदार आहेत ते, अगदी नंदिनीप्रमाणे. त्यामुळे ते ना, जशी नंदिनी तुला सावरून घ्यायची ना तसंच आता सावरून घेतील आणि मला खात्री आहे ते तुला समजून घेतील. पण तू त्यांच्याशी बोललीस का बाळा? काव्या गप्प राहू नकोस, बोल ना. त्यावर काव्या म्हणत असते, आई काय बोलू? सांग ना. जेव्हा बोलण्याची वेळ होती, जेव्हा मी बोलते असं मी म्हणत होते, तेव्हा तूच सांगितलंस ना गं मला, काहीही बोलू नको, गप्प बस, गप्प राहा. ऐकलं तुझं, राहिले गप्प बसले शांत, काहीच नाही बोलले, ऐकून घेतलं सगळं तुझं. तू म्हणाल्याप्रमाणे सगळं केलं, नंतर तू आजारी झालीस म्हणून पुन्हा गप्प बसले, सगळं सोडून देत गेले. पण आता कळतं आहे का तुला केवढा मोठा प्रॉब्लेम होऊन बसला आहे तो? खरं कळलं गं सगळं पार्थ ना, कळलं सगळं खरं. पण आता काय करू मी? सांग ना. आहे तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर? जर वेळ असताना, आमचं लग्न नवीन होतं, आमचं नातं नवीन होतं, तेव्हा खरं सांगितलं असतं तर कदाचित आज ही सगळी वेळ उद्भवलीच नसती. पण तेव्हा तुझा शब्द राखला, तुझा आग्रह पाळला आणि पार्थना काहीच नाही सांगितलं, नंदिनीताईपासून गोष्टी लपवल्या आणि बघ ना आता काय होऊन बसलं आहे ते. आज पार्थ माझं काहीही ऐकून घ्यायला तयार नाही आहेत, काहीच समजून घ्यायला ते तयार नाही आहेत. आणि त्यांचं चिडणं चुकीचं आहे असं मला मुळीच वाटत नाही आहे आई.
ते जे बोलत आहेत किंवा ते जे माझ्यावर रागवलेत ना, ते सगळं अत्यंत योग्य आहे. कारण मी खरोखर त्यांच्यापासून खूप लपवाछपवी केली. त्यांनी माझ्यावर मनापासून खरं प्रेम केलं. माझ्यात त्यांनी त्यांची जोडीदार शोधली आणि मी काय केलं? मी खोटं बोलले त्यांच्याशी. मी फसवणूक केली त्यांची. मी माझा भूतकाळ लपवला आहे त्यांच्यापासून. त्यावर मग आता शारदा तिला म्हणत असते, काव्या बाळा, मला सगळं मान्य आहे. तू माझ्या सांगण्यावरून हे सगळं केलंस हे सुद्धा मला कबूल आहे. पण अगं, जेव्हा तुमच्या नात्याची वीण घट्ट नव्हती तेव्हा जर तू पार्थना सगळं काही सांगितलं असतंस ना, तर तुमचा संसार पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला असता. एवढे वर्ष मानिनीताईंनी आणि भाऊजींनी जो संसार, जे कुटुंब एवढ्या प्रेमाने जतन केलं होतं, जे कुटुंब एकत्र बांधून ठेवलं होतं ना, त्या कुटुंबाच्या क्षणार्धात चिंध्या झाल्या असत्या. या गोष्टीचा त्या दोघांनासुद्धा खूप मनस्ताप झाला असता. आणि तुझी नंदिनीताई, आधी एकदा तिचं लग्न मोडलं होतं. जर पुन्हा तिला हे सगळं कळालं असतं तर पुन्हा तिचं लग्न मोडलं गेलं असतं. पुन्हा ती दुखावली असती. म्हणून मी तुला हे सगळं त्यावेळी सांगू नको असं म्हणाले होते गं. मला काय माहिती होतं की या सर्व गोष्टी अशा पद्धतीने बाहेर येतील. आणि सांग ना बाळा, कुठल्या आईला असं वाटतं गं की आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त व्हावा किंवा आपल्या मुलीच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडावं, चुकीचं घडावं? नाही गं काव्या, कुठल्याच आईची ही अशी इच्छा नसते की आपल्या मुलांना त्रास व्हावा. प्रत्येक आई हेच लांबून दुरून बघत असते की आपल्या मुलांचं सगळं व्यवस्थित व्हावं, आपल्या मुलांना जगातलं सगळं सुख, समाधान, शांती मिळावी. त्यांच्या प्रयत्नांना कायम यश येत राहावं, आपली मुलं कायम पुढे जावी. बास, आईला यापेक्षा जास्त काहीच नको असतं. मी सुद्धा एक आई आहे गं. माझ्या मनातसुद्धा हेच होतं की माझ्या दोन्ही मुलींना चांगलं आयुष्य मिळावं. हे बघ, मी तुला सगळं बोलू नको म्हटलं कारण पार्थराव तुला सांभाळून घेतील आणि ते तुला प्रेमाने जिंकतील ही गोष्ट मला पक्की ठाऊक होती. त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास होता आणि म्हणून मी निर्धास्त होते. आणि राहिला प्रश्न नंदिनीचा, तर नंदिनीच्या बाबतीत सुद्धा मला खात्री होती की नंदिनी नक्की जीवारावांचं मन जिंकेल. कळलं तुला? आणि तसंच घडलंसुद्धा. तर आता पार्थ हा इतक्यात खोलीमध्ये त्याच्या लॅपटॉपचा चार्जर राहिलेला असतो, तो घ्यायला येत असतो. आणि त्यावेळी त्याने बाहेर दरवाजाच्या उभं राहून काव्याचं आणि शारदाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. शारदाचं आणि काव्याचं बोलणं ऐकल्यानंतर मग पार्थला वाटू लागतं, कदाचित आपण चुकतोय. आपण काव्याचं ऐकायला हवं आहे. म्हणजे काव्याला आपल्याला सगळं खरं सांगायचं होतं, पण तिच्या आईच्या शब्दाखातर तिने आपल्यापासून गोष्टी लपवल्या. आणि त्याशिवाय पूर्वी तीसुद्धा मला 2-3 वेळा सगळं खरं सांगायला आली होती, पण मी प्रत्येक वेळी तिला झिडकारलं. प्रत्येक वेळी मी तिला हेच सांगितलं की मला तुमच्या भूतकाळामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. मला तुमचं वर्तमान आणि भविष्य हे माझ्याबरोबर हवं आहे आणि मला फक्त याच्यातच इंटरेस्ट आहे. भूतकाळात ज्या घटना घडून गेल्यात त्यात आता तुम्ही जर रमत नसाल तर मग मी तरी त्या घटना ऐकून आता काय करू? आणि त्यामुळे आता त्या दोघांनीच ते सगळं काही पुसून टाकायचं ठरवलेलं असतं. आणि आता पार्थ विचार करतो, खरंच मी चुकतो आहे का? मी काव्याचं ऐकून घ्यायला हवं, मी त्यांना समजून घ्यायला हवं का? पण मग त्यातला लगेचच आठवतं ते म्हणजे जीवा. पार्थ विचार करतो की नाही, काव्याचं एक वेळ सगळं ठीक आहे, काव्यांना मी माफ केलंसुद्धा असतं, समजून घेतलंसुद्धा असतं. पण जीवाचं काय? जीवा तर माझा सख्खा धाकटा भाऊ आहे. मला गर्व होता की आजपर्यंत जीवाने माझ्यापासून काहीही लपवलेलं नाही आहे. कॉलेजमध्ये केलेली मारामारी असू दे, शाळेत न केलेला अभ्यास असू दे, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट जीवाने येऊन माझ्याजवळ शेअर केली. मला त्याच्या प्रत्येक मनातली गोष्ट ठाऊक असते. किंबहुना जितका तो स्वतःला ओळखत नाही तितकाही मी त्याला ओळखतो. हा गर्व होता मला माझ्यावर. पण जीवाने ते सगळं खोटं ठरवलं. लग्न करून आम्ही ज्या दिवशी घरी आलो त्या दिवशी जीवाने माझ्याबरोबर भांडण केलं की तू का काव्याबरोबर लग्न केलंस. त्याचं कारण आज उलगडतं आहे मला. असो, कितीही तेच उघडत राहिलं तरी शेवटी तेच असणार आहे. त्यापेक्षा उगाचच्या उगाच स्वतःला त्रास न करून घेता शांत राहिलेलंच कितीही चांगलं ठरेल. पण जे घडलं ते सगळं चुकीचं घडलं. कळत नकळत का होईना, पण काव्य आणि जीवा ह्या दोघांनीसुद्धा नंदिनीची आणि माझी फसवणूक केलेली आहे.
तर दुसरीकडे नंदिनी ही घरामध्ये बसलेली असते आणि जीवाबरोबर घालवलेले सुंदर आनंदाचे क्षण नंदिनीला आठवत असतात. तिला आठवत असतं जेव्हा ते लोक ट्रिपवरून परत आले होते तेव्हा जीवाने कसं तिला सावरलं होतं आणि तो म्हणाला होता, पडणं म्हणजे प्रेमात पडणं कधीही चांगलं. त्यानंतर तिला आठवतं घरात ते सगळे किती छान एन्जॉय करत होते. सगळे घरात कसे मस्त एकत्र बसले होते. मालिनी काकू रुसल्या होत्या आणि पार्थ, जीवा, काव्या, नंदिनी सगळेच जण मिळून मालिनी काकूंना समजावत होत्या. मालिनी काकूंचे शब्दसुद्धा तिला आठवतात. त्या नेहमी म्हणायच्या, माझ्या दोन्ही सुना गुणाच्या आहेत. अगदी 52 कशी सोनं मिळवलं आहे मी माझ्या दोन्ही सुनांच्या बाबतीत. माझ्या दोन्ही सुना म्हणजे खरोखर खूप गुणाच्या आहेत. मुलांपेक्षाही मला माझ्या सुना आपल्याशा वाटतात, कारण माझ्या सुना या माझं घर बांधून ठेवतील अशी मला खात्री आहे. त्या प्रत्येक वेळी नंदिनी आणि काव्याचं भरभरून कौतुक करायच्या. आता हे सगळं आठवून नंदिनीला खूपच जास्त वाईट वाटत असतं. तिला या गोष्टींचा त्रास होऊ लागतो. तिला कळत नसतं की आता आपण काय करावं. म्हणजे एका बाजूला आईवडिलांइतकंच प्रेम करणारे सासू सासरे, ज्यांनी कधीच कुठल्याच गोष्टीचं आपल्याला बंधन नाही घातलं, लिमिट नाही केलं, आणि एका बाजूला हे आपल्याशीच खोटं बोलणारे आपलेच कुटुंबीय, म्हणजेच आपलाच नवरा आणि आपलीच धाकटी बहीण. एक वेळेस मी जीवांचं समजू शकते. आमचं लग्न झालं तेव्हा कदाचित आमच्यात तो बॉन्ड नव्हता, पण काव्या का खोटं बोलली माझ्याशी एवढं? तिने का मला सगळं नाही सांगितलं? इतक्यात त्या ठिकाणी धनंजय आलेला असतो. धनंजय येतो आणि अलगद नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो. धनंजयने हात ठेवल्यावर नंदिनी वरती बघते. तर धनंजय नंदिनीला म्हणत असतो, लग्न मंडपात 4 महिन्यापूर्वी जीवानेसुद्धा तुझ्या डोक्यावर हा असाच हात ठेवला होता ना? त्यावेळी धनंजय याने असं म्हटल्याबरोबर नंदिनीचे डोळे पाणवतात. नंदिनीला तो प्रसंग आठवतो, पण नंदिनी फ्लॅशबॅकमधनं बाहेर येते आणि धनंजयला म्हणते, बाबा अहो तुम्ही कधी आलात? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. या ना, तुम्ही इथे बसा. तुम्ही उभे का आहात? आणि तुम्ही तुमच्या मित्राच्या ज्या मुलाच्या लग्नाला गेला होतात त्यांचं लग्न कसं पार पडलं? सगळं व्यवस्थित झालं ना? त्यावर धनंजय नंदिनीचा हात पकडतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी त्याचं लग्न तर व्यवस्थित पार पडलं, पण तू माझ्यापासून कितीही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केलास ना बाळा, तरी माझ्यापासून तू काहीही नाही लपवू शकत, कारण तुझा बाबा आहे मी. तुला काय वाटतं आहे, तुझ्या मनात काय सुरू आहे, हे जितकं चांगलं तुला कळत नाही आहे ना, तितकं चांगलं मला कळतं. सध्या तुझ्या मनामध्ये खूप मोठं वादळ उठलं आहे नात्यांसंबंधींच्या प्रश्नांचं, बरोबर ना? बसशील इथे माझ्याजवळ, आपण बोलूया थोडं. नंदिनी बसते. त्यावर धनंजय म्हणतो, हे बघ, मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. शेवटी तू हुशार आहेस, दुसऱ्यांचे आयुष्य तू मार्गी लावतेस, त्यामुळे स्वतःच्या आयुष्याचा योग्य तो निर्णय तू नक्कीच घेऊ शकतेस. पण तुला एक गोष्ट सांगू का बाळा? म्हणजे बघ, जीवाने तुला सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या, पण मला वाटत नाही यामध्ये त्यांनी तुझी फसवणूक केली. त्यावर नंदिनी म्हणते, बाबा एखाद्या वेळी मी जीवांनी माझ्याशी खोटं बोलणं कन्सिडर केलंसुद्धा असतं. म्हणजे केलं, समजा आमचं लग्न नवीन झालं होतं तेव्हा त्यांना माझ्यावरती एवढा विश्वास नसेल, एवढी खात्री नसेल की मला त्यांचं पटेल का नाही, मी त्यांना समजून घेईन का नाही. पण काव्याचं काय? काव्य का बोलली नाही माझ्याशी? आणि तिचं आणि जीवांचं रिलेशनशिप हे आधीपासून होतं. म्हणजे जेव्हा माझं आणि पार्थचं लग्न ठरलं, किंबहुना त्याच्याही आधीपासून, म्हणजे वर्षभर जवळपास, त्या वर्षभरात काव्याला एकदाही वाटलं नाही का हो माझ्याशी या सर्वाबद्दल एकदा स्पष्टपणे बोलावं? मला ह्या गोष्टीचा कायम भ्रम होता की काव्य माझ्यापासून कधीच काही लपवत नाही. माझ्या दोन्ही धाकट्या बहिणी त्यांच्या मनातलं सगळं मला सांगतात, माझ्याशी शेअर करतात. म्हणजे त्यांच्यासाठी मी सोल्युशन आहे. त्यांच्या मनात काही अडचणी असतील, त्यांचे काही प्रॉब्लेम असतील, तर मी ते सॉल्व्ह करू शकते. पण नाही, चुकीचं ठरलं ना माझं. काव्याने माझा विश्वासच अपूर्ण ठरवला, खोटा ठरवला, पूर्णपणे खोटा, चुकीचा. या गोष्टीने मला जास्त दुःख झालं. या गोष्टीचा मला जास्त त्रास होतो आहे बाबा, की काव्यावर माझा सगळ्यात जास्त विश्वास होता आणि तिनेच तो खोटा ठरवला. एक वेळ आरूने माझ्यापासून एखादी गोष्ट लपवली असती ना, तर मला एवढं वाईट नसतं वाटलं, कारण ती लहान आहे. कदाचित ताई आपल्यापेक्षा जास्त मोठी आहे या विचाराने तिने माझ्यापासून गोष्टी लपवल्या. पण काव्याचं काय? त्यामुळे मी जास्त दुखावली गेली. तर दुसरीकडे आता मालिनी काकू ह्या हॉलमध्ये बसलेल्या असतात. आज
त्या त्यांच्या घराकडे बघत असतात आणि त्यांना घरामध्ये नंदिनीचा वावर आठवत असतो. मालिनी काकू विचार करत असतात, नंदिनी माझी होती तेव्हा माझं घर अगदी बोलत होतं. आई हे करू का, आई ते करू का, आई बाबांना हे आवडतं मग आज हे जेवायला बनवायचं का, आई बाबांना ते आवडतं मग आज ते करायचं का, आई तुम्हाला काळ्या वाटाण्यांची उसळ आवडते मग आज जेवायला काळ्या वाटाण्यांची उसळ करायची का, आई जीवाना चहा आवडतो म्हणून जीवांसाठी आज मस्त कडक आल्याचा चहा बनवायचा, जीवाना ब्रेकफास्टमध्ये हे आवडतं म्हणून आज ते कामावरून थकून येतील संध्याकाळी तेव्हा त्यांच्यासाठी मी हा ब्रेकफास्ट बनवणार. खरंच नंदिनीच्या आवाजाने घर अगदी भरलेलं असायचं. पण आज नंदिनीचा तो आवाज, नंदिनीचा तो वावर घरात नाही आहे आणि घर अगदी शांत होऊन गेले. मग आता मालिनी काकू गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ येतात आणि पुन्हा सगळं पूर्वीसारखं होण्यासाठी प्रार्थना करतात. तर दुसरीकडे रम्या ही खूप जास्त नाराज असते. ती खोलीत येते आणि वस्तुकांची तोडफोड करत असते. आता रम्या ही चिडचिड करत असते. ती म्हणत असते, काय उपयोग झाला सगळं काही सगळ्यांच्या समोर आणून, जितका मोठा तमाशा होणं मला अपेक्षित होतं तितकं तर काही घडलं नाहीच. एवढे मर कष्ट करून मेहनत करून एवढे पुरावे गोळा केले, घरातल्या सगळ्यांसमोर आणले, पण शेवटी सगळं काहीतरी शांतच आहे. ती नंदिनी घर सोडून गेली पण ही काव्या तर अजूनही इथेच आहे. काव्याने खरं तर घर सोडून जाणं मला अपेक्षित होतं. त्या नंदिनीचं काहीही झालं असतं तरी मला फरक पडत नाही, पण तसं काही झालंच नाही. उलट ही काव्या अजूनही पार्थच्या मागे पुढे करतेच आहे. पार्थ हा असा कसा वागू शकतो? पार्थने तर तिला हाताला धरून घराच्या बाहेर हकलायला हवं होतं. येवाना लायकी आहे का तिची त्याच्याबरोबर संसार करण्याची? जेव्हा मी तिला काहीतरी चुकीचं बोलते तेव्हा माझ्याबरोबर किती भांडायला येतो, मला किती रागवतो, बोलतो. मग आता त्या काव्याला बोलायला याला काय झालं आहे असं आता रम्या म्हणत असते. तर वसू आत्या तिकडे येते आणि हा सगळा खोलीतला पसारा बघते आणि रम्या काय सुरू आहे तुझं असं विचारते. त्यावर रम्या म्हणते, ये आई ये, तुझीच वाट बघत होते, बघतेस ना तू. अगं पार्थ त्या काव्याला काही म्हणून बोललेला नाही आहे. मला वाटलं होतं पार्थ काव्याचं थोबाड फोडेल, काव्याला हाताला धरून घराबाहेर काढेल. त्यावर वसू आत्या म्हणत असते, अगं हो रम्या हो, तुझं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आज लग्न झालं की उद्या तुला बाळ खेळवायचं असतं. असं नसतं रम्या, प्रत्येक वेळी असं घडत नाही. आपल्याला जरा पेशन्स ठेवावे लागतात. काळजी करू नको, सगळं तुझ्या मनाप्रमाणेच घडणार आहे. तुला हवं ते, तुला हवं तसं, समजलं? पण त्यासाठी तुला शांत राहावं लागेल. शांत राहून गोष्टींची वाट बघावी लागेल. डोळे कान उघडे ठेवावे लागतील, समजलं? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.